शासनाकडे वारंवार मागण्या मांडूनही न्याय मिळत नसल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग, पारधी समाज, शेतकरी आणि निराधार बांधवांनी थेट मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच मूलभूत सुविधांची पूर्तता व्हावी यासाठी हा संघर्ष उभा केला जात आहे। या संदर्भात विश्राम भवन येथे बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली। मुख्य मागण्या: दिव्यांगांना किमान 5,000 मानधन मिळावे, दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या, व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फूट जागा द्या, विशेष आगार विभागात आणि सरकारी कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध करून द्या, दिव्यांगांना कर्जासाठी 2 शासकीय हमीदारांची अट रद्द करा, यवतमाळ जिल्ह्यात अधिकाधिक ई-रिक्षा वितरित करा, दिव्यांगांना प्राधान्यानं घरकुल योजनेचा लाभ मिळावा, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा आणि सवलती, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा 5% निधी थेट दिव्यांगांच्या खात्यात जमा करावा, घरपट्टी आणि पाणीपट्टीत 50% सवलत मिळावी, सर्व दिव्यांगांना विनाअट घरकुल योजना द्यावी, दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून पिवळे रेशन कार्ड द्यावे, ग्रामपंचायतीच्या काळ्यामध्ये 3% आरक्षण उपलब्ध करून द्यावे किंवा व्यवसायासाठी जागा द्यावी, ग्रामपंचायतीच्या समित्यांमध्ये दिव्यांग प्रतिनिधींची नियुक्ती करावी, कामगार भरतीत 3% आरक्षण लागू करावे, 15वा वित्त आयोगाच्या माध्यमातून दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे आणि अनुदान द्यावे, ग्रामपंचायतीत योजनांची माहिती दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करावे, दिव्यांग व्यक्तींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांवर दिव्यांग कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी। यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावातून आलेले दिव्यांग, पारधी समाज आणि शेतकरी बांधव या लढ्यात सामील झाले आहेत। बैठकीदरम्यान न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, दीपक खेरडे, संतोष तिजारी, मारुती डायरी, समाधान रंगारी, हितेश चौधरी, अमोल सूर्यवंशी, प्रताप गौतम सिंग, अनिल उईके, शाहबाज खाननिसार अली, महादेव ठाकरे, किशोर मस्के, अशफाक अली, गजानन केशववार, रोहन आमनेरकर, नितीन पाल, गंगाधर किरसान, शासनाने जर लवकर योग्य पावले उचलली नाहीत तर गुरुदेव संघ आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल अशी भूमिका गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी स्पष्ट केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांगाच्या विविध समस्या आहेत। अनेक वर्षापासून शासनदारी आम्ही मांडत आहोत, परंतु त्या समस्या अद्यापही सुटत नाही आहे। दिव्यांगाशी शारीरिक कष्ट काम होत नाही, त्यासाठी त्यांना जे शासनाकडून जे टुकून जे मानधन मिळते त्यांच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही। दिव्यांगांना आमची रास्त मागणी आहे, कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत की दिव्यांगांना किमान 5,000 रुपये मानधन द्या, निराधारांना 5,000 रुपये मानधन द्या आणि दिव्यांगांना शासकीय नोकरीत घ्या। आणि ज्या पद्धतीने राज्यपाल महोदयाकडून जे निवेदन जिया निघाला आहे त्या जियानुसार यवतमाळ जिल्ह्यातल्या 7 आमदार महोदयांनी 30 लक्ष निधी दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्यात यावे। आणि जे दिव्यांगाच्या अशी परिस्थिती आहे की कोणत्याच विभागामध्ये व्हीलचेअर नसल्यामुळे दिव्यांगांना घासत जावं लागत आहे। आणि जेवढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आगार प्रमुख आहे तिथे व्हीलचेअर नाही आहे, त्यामुळे दिव्यांगाची दयनीय अवस्था होत आहे। यासाठी कुठे ना कुठे शासनाने जे धोरण दिव्यांगासाठी केलं आहे, दिव्यांगासाठी 50,000 ते 5 लाख रुपया लोनसाठी एक सर्व्हिसवाला आणि शेतीवाला गॅरंटर आणा, परंतु ह्या दिव्यांगांना बँकच उभी नाही करत तर काय सर्व्हिसवाले उभे करणार, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे अनेक दिव्यांग या योजनेपासून, दिव्यांग मंडळापासून वंचित आहे। आणि तसेच 1872 अर्ज 2023-2024 मध्ये ई रिक्षासाठी आले होते। यवतमाळ जिल्ह्याच्या नागरिकांनी फॉर्म भरले, दिव्यांग बांधवांनी, त्यामध्ये फक्त 18 दिव्यांगांना लाभ मिळाला। आमची प्रशासनाने आणि दिव्यांग मंडळाला विनंती आहे का यवतमाळ जिल्हा या सर्व आदिवासी जिल्हा असल्यामुळे यांना पहिले प्राधान्याने यवतमाळ जिल्ह्याला जास्तीत जास्त ई रिक्षेचा हे देण्यात यावे, कारण का त्यांचं उदरनिर्वाह होणार। जे शासनाने जो अनेक वर्षापासून जिया आहे त्यामध्ये दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा उदरनिर्वाहासाठी देण्यात यावे, त्यांना घरपट्टी माफ करण्यात यावी आणि जो 5% जो ग्रामपंचायतीला दिव्यांगांसाठी जो निधी येतो तो दिव्यांगावर खर्च होत नाही। वारंवार आम्ही दिव्यांग बांधव चिल्लावते, परंतु त्यांची कोणी पुकार नाही घेत। आणि दिव्यांगांची जे हालकीची परिस्थिती आहे, कारण का त्यांना जो वेळोवेळी निराधार नाही मिळत। माझी सर्व मंत्री महोदयांना सर्वांना विनंती आहे का तुम्हाला लाख रुपये पेन्शन आहे, परंतु आम्हाला का 5,000 रुपये मिळत नाही, हे आमचा मोठा प्रश्न आहे। त्यासाठी आम्ही सर्व आंदोलन मोर्चे काढून उपोषण करूनही न्याय मिळत नाही जिल्हा प्रशासनाकडून।
त्यासाठी आता आम्ही ठेच आज विश्राम भवन इथे मीटिंग घेण्यात आली आणि संपूर्ण दिव्यांग पारधी समाज आहे, पारधी समाजाची जे हक्काच्या सुविधा आहे त्यांना अद्यापही सुविधा मिळाल्या नाही, त्यांच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळत नाही. दुसरं जे 2003 पासून शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे जमिनीवर, पण त्यांच्या नावावर सातबारा नसल्यामुळे त्यांना सर्व मूलभूत सुविधापासून वंचित राहावं लागतंय. माझा एकच सरकारला सवाल आहे का ह्या शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर यांना पट्टा भेटणार का? जे हक्काचं मागत आहे त्यांना द्या, ही आमची विनंती आहे. त्यासाठी आम्ही एकच निश्चय केला आहे संपूर्ण बांधवांनी का येणाऱ्या मुंबई इथे आझाद मैदानावर आमचा जीव गेला तरी चालणार, आम्ही आमच्या हक्काच्या सुविधासाठी आमर उपोषणले आम्ही हे संकल्प केलाय. काऊन का आमचा दिव्यांगाचं दुःख दिव्यांगालाच मालूम आहे. त्वरित दिव्यांगाच्या याच्यावर विचार करण्यात यावी ही आमची सर्व आमदार महोदय, पालकमंत्री महोदय, मंत्री महोदय व यांना हात जोडून विनंती आहे का आमच्यावर लक्ष द्या, दिव्यांग बांधवांना निराधारांना द्या अशी कळकळीची विनंती आहे. त्वरित आमचे यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांगाचे प्रश्न सोडवा ही अशी विनंती आहे. जय गुरुदेव. प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ.